करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदरते ध्यान उभे विटेवरी सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हे सिदान आवडे निरंतर हे सिदान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठे कौस्तुभमणि विराजितो कंठे कौस्तुभमणि विराजितो तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे सिदान हे आवडे निरंतर हे सिदान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे
पाहिन श्रीमुख आवडिले पाहिन श्रीमुख आवडिले पाहिन श्रीमुख आवडिले तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीतांबर तुलसी हर गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे धान आवडे निरंतर हेचे ध्यान हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा कासे पीतांबर तुळसी हर गळा तुळसी हर गळा कासे पीतांबर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरिचे जय राम कृष्ण हरी जय जय राम हरिचे जय राम कृष्ण हरी हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी साजे रूप बहालो सुख झाले हो तारणे सुख झाले हो तारणे सुख झाले हो तारणे रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी सुख झाले वो साजनी 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 सुख झाले हो तारणे सुख झाले हो तारणे सुख झाले हो तारणे तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा हरी बोल. विठ्ठल भरवा तुम्ही टाळी वाजवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा 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 तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची चोरी म्हणून विठ्ठली आवडी मनी विठ्ठली आवडी आवडी मनी विठ्ठली आवडी 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 हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा 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 तो हा माधव भरवा हे तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर हरी बोल सर्व सुखाचे आगर 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 हे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय अपुलिया हिता से जो जागता बोलिया हिता से जो जागता अपुलिया हिता से जो जागता बोलिया हिता से जो जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची आपुलिया हिता जो असे जागता बोलिया हिता से जो जागता आपुलिया हिता से जो जागता बोलिया हिता से जो जागता धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची पूर्णी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे पूर्णी कन्या पुत्र होती जे सात्विक 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 याचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा तू कामने मज घडो त्यांची सेवा कामणे मज घडो त्यांची तू सेवा कामने मज घडो त्यांची सेवा कामणे मज घडो त्यांची सेवा तरी माझे दैवा पार नाही परी माझे दैवा पार नाही परी माझे दैवा पार नाही पूर्णी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक पूर्णी कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक याचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार 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 जय जय ठोबार 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 कुमार ठोबा हरि बोल ठोबा
आपुलिया हिता से जो जगता 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 आपुलिया हिता जो से जगता धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवात याचा हरिक तयाचा हरिक वाटी देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा तयाचा हरिक वाटी देवा तया तयाचा तयाचा तया तयाचा
सरी सरी मरे मरे मद 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 रे 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 धनी 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 ध मरे रे 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 दया मरे मद मद रे 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 धनी 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 ध मद मरे मरे मदनी ध रे मदनी ध रे मदनी ध दया 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 रे दया 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 दहारे दया दहारे दया हरि हरि वाटे देवा वाटे देवा तयाचा हरि का
करा माय बापा आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझे दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा विठाला पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया 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 दंडवत तुझे पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो
पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद स्वरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारुनी आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका ताळ मृदुंग श्रुती देखा तया नमन माझे दंडवत आईसे नमन करुनिया सकळा हरी कथा बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा मने शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो राम शरण शरण हनुमंता तुम्हाल रामदूता तुम्हाल रामदूता तुम्हाल शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा मैपती राया सद्गुरु राया माझा माता तुझे पाया धाव मैपती माझे आई मजला ठाव द्यावा पायी आपुलिया हिता जो असे किंवा असे जो जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय नव्हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरुपद भूषवणारे वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि सेवेचा महिमा प्रतिपादन करणारा संत प्रकरणातला महिमा या ठिकाणी अभंग निवडलेला आहे विठ्ठल मुक्त कैवल्य तेजोनी ज्ञानोबराय अखिल विश्वातील प्राणप्रिय संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु नारायणगिरी बाबा संत कवी मैपती महाराज सकल संतांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सिद्ध साधक संत महंतांना ग्रामदेवतेला तसं श्रोता मायबाप वर्गाला अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो विठ्ठला अभंग संत परंपरेतला आहे या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपुलिया हिता जो असे किंवा असे जो जागता 2 पाठ आहेत आता मूळतः आमच्या भजनी मंडळाला पहिला संभ्रम निर्माण झाला असन का कीर्तन तर पुण्यस्मरणाचं आहे आणि अभंग महाराजांनी आमच्या 5वीचा घेतला असं वाटलं असन पण ऐका या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सदर अभंगामधून आपल्या सेवेचा महिमा प्रतिपादन करत असताना म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे माता पिता काय आहे धन्यता देतात कोणाला देतात आपल्या आई वडिलांना धन्यता देतात बर का म्हणून तर महाराज दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि त्यांचा हरिक तयाचा हरिक वाटे देवा कोणते असे कुळी कन्या पुत्र आहे हो ज्यांचा हरिक देवाला वाटतो तर जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत जे गीता भागवताचं श्रवण करतात असे जे असणारे सर्व भक्त आहेत तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अशांची जर माझ्याकडून सेवा घडली
तर असे जे आहेत त्यांची सेवा घडल्याच्या नंतर माझ्या भाग्याला त्या ठिकाणी काय नाही, पार नाही. विठ्ठल 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 हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. संकल्पित वेळेमध्ये, अगदी संकल्पित वेळेमध्ये 11:30 वाजलेत, 12:30 पर्यंत या ठिकाणी सेवा आपण असणाऱ्या वर्धविनायक भगवंताच्या चरणी, आदरणीय असणारे कैलासवासी मामांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करणार आहोत. तत्पूर्वी चाललेल्या कार्यसंबंधाबद्दल थोडासा परिहार देणे वक्त्याचं कर्तव्य असल्या कारणाने थोडासा परिहार तो असा की गेल्या 10 वर्षापूर्वी ज्यांचं आपल्यातून जाणं झालं असे असणारे कैलासवासी आदरणीय आप्पासाहेब भागवत पटेल निर्मळ, माजी सैनिक, आदरणीय मामांचं 10 वर्षापूर्वी आपल्यातून जाणं झालं आणि त्यास असणाऱ्या या पुण्यस्मरणानिमित्त, पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी असणारी ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या साध्या वारकऱ्याकडे विठ्ठल त्यांचा असणारा सर्व परिवार. बघा, मी सांगून जाईन, आजचा अभंग त्या अनुषंगानेच निवडलेला आहे महाराज. कारण की माझे साधू संत म्हणतात, जी देवाची सेवा करतात तेही कोण आहेत? संत आहे. देवाची, जी देशाची सेवा करतात तेही कोण आहेत? संत आहेत. जी देवाची, देशाची आणि धर्माची सेवा करतात हे सर्व कोण आहे? संत आहे. म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी अभंग निवडलेला आहे. त्यांचा असणारा सर्वच परिवार, त्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या मातोश्री. बघा, शास्त्र असं सांगतंय का 3 दुःख 3 कालामध्ये मनुष्याचे येऊ नये. कोणते 3 दुःख शास्त्रांनी सांगितले हो? प्रथम दुःख शास्त्रांनी सांगितलंय, बालपणामध्ये कधी कुणाची माय मरण पाहू नये. लहानपणामध्ये कधीच कुणाची आई गतप्राण होऊ नये. बालपणामध्ये जर माय गेली तर त्याच्यासारखं दुःख त्या मुलाच्या जीवनामध्ये कधीच नाही महाराज. म्हणून पहिलं दुःख शास्त्रांनी सांगितलंय, बालपणामध्ये कधी कुणाची माय जाऊ नये. तरुणपणामध्ये पती आणि पत्नीचा विवेक घडू नये महाराज. आणि तेच दुःख असणाऱ्या मामींच्या जीवनामध्ये आलंय. कारण की संसाराची जी गाडी असती, या गाडीचे 2 चाकं जे असतात ते म्हणजे पती आणि पत्नीवर का नाना. आणि त्या असणाऱ्या गाडीचं एखादं चाक जर मोडलं तर ती गाडी जाग्यावरती थांबते. म्हणून तरुणपणामध्ये पती आणि पत्नीचा कधी विवेक घडू नये. आणि तिसरं दुःख शास्त्रांनी सांगितलंय का म्हातारपणामध्ये आपल्या डोळ्या देखत कधी आपला कोणाचाही चालता बोलता मुलगा कधी कुणाचा जाऊ नये महाराज. कधीच कुणाचा मुलगा जाऊ नये. आई वडिलां देखत आपल्या मुलांनी जावं याच्यासारखं दुःख जीवनामध्ये दुसरं कोणतंच नाही महाराज. आणि तेच दुःख असणाऱ्या आदरणीय आई त्या ठिकाणी गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी पचवत आहे. असा असणारा त्यांचा दुःखांकित सर्व परिवार, ज्या असणाऱ्या मातोश्रींच्या डोळ्या देखत या ठिकाणी मुलाचं जाणं झालं, अशा असणाऱ्या गंगा भागीरथी कौशल्याबाई भागवत पटेल निर्मळ, त्याच पद्धतीने ज्यांना विवेकाचं दुःख भोगावं लागलं अशा असणाऱ्या गंगा भागीरथी लीलावती आप्पासाहेब पटेल निर्मळ, त्यांना 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे. त्यामध्ये आमचे सुमित भाऊ असतील, भूषण भाऊ असेल आणि निकिताताई, हे 3 मुलं आहेत. त्याच पद्धतीने कालच बघा, खरं सांगू, जीवनामध्ये सर्वात जास्त प्रेमाचं नातं जर कोणतं असेल ना तर ते बहिणीचं असतं बरं का. कोणाचं असतं? बहिणीचं असतं. आणि कालच असणारा रक्षाबंधनाचा सण या ठिकाणी झालाय. असणाऱ्या जिथं भावा बहिणीचं नातं असतं त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या भावाचा गेल्या 10 वर्षापासून ज्यांना विवेक झाला अशा असणाऱ्या आमच्या मावशी कालिकाताई, सर्वच असणारा हा दुःखांकित परिवार. आणि या परिवारातून जाऊन या ठिकाणी या मामांना 10 वर्ष पूर्ण झालेला आहे. आणि त्या निमित्ताने
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. खरोखर आज माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा हरिक वाटत असन, कारण की 10 वर्षानंतर ही असणारी मुलं आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करतात. विठाला हो, त्या निमित्ताने असणारी ही कीर्तन रूपी सेवा, या कीर्तन रूपी सेवेला शृंगारित करण्यासाठी सर्वच असणारे गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, हार्मोनियम वादक असतील, विनेकरी असतील, त्यामध्ये आदरणीय बाबा विना घेऊन उपस्थित आहे. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. या ठिकाणी आत्ताच ज्यांची गोड अशी आपण चाल ऐकली, महाराष्ट्रभर ज्यांनी गायनाच्या द्वारे आपलं नाव लौकिक केलं, असे असणारे आमचे आदरणीय सन्मित्र, आदरणीय वंदनीय प्रसाद महाराज तऱ्हाळ. खूप सुंदर गायन आहे बाबांचं. या ठिकाणी टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. आदरणीय त्यांच्याच असणाऱ्या संगतीला आदरणीय आमचे आदित्य महाराज चोरमुले, त्यांचाही षड्जात आवाज जातो बरं का. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सर्वच असणारं भजनी मंडळ, आदरणीय पाटील स्वतः या ठिकाणी टाळ घेऊन उभे, पाटलांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. सर्वच भजनी मंडळ सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आमच्या मृदुंगावरती ज्यांचा गोड या ठिकाणी हात आहे, असे असणारे या परिसराचं भूषण आदरणीय ओम महाराज भागवत 2-3 वर्षांनी आमच्या हाताला यायचे नाही असं आम्हाला वाटतंय ते, म्हणून असे गोड ओम महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. हार्मोनियमवरती असणारे आदरणीय महाराज, त्यांचे चरणी साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या परिसराचं भूषण आदरणीय बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. या निर्मळ परिवारावरती प्रेम करणारे सर्वच आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार, सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. विठाला ज्या ठिकाणी आपण सेवा करू राहिलो, असं असणारं हे पवित्र ठिकाण, या ठिकाणी साक्षात वरद विनायकाचं काय झालेलं आहे, स्थापन झालेली बरं का. या ठिकाणी आदरणीय महंत, या असणाऱ्या वरद विनायक सेवाधामचे संस्थापक आदरणीय महंत, आपल्या सर्वांचे गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक. आता बाबांबद्दल काय बोलावं महाराज, नाना बाबांबद्दल काय बोलावं. आदरणीय उद्धवजी महाराज मंडलिक म्हणजे आम्हा कीर्तनकाराचं असणारं त्या ठिकाणी काय आहे, श्रद्धास्थान तर आहेच महाराज, श्रद्धास्थान तर आहेच, पण आम्हा सर्व कीर्तनकारांचं ते टॉनिक आहे, टॉनिक. कारण की बाबांचे विचार ऐकल्याच्या नंतर आमच्यासारखे कित्येक कीर्तनकार त्या ठिकाणी त्या विचारांचा काय करतात, प्रचार प्रसार करतात बरं का. असे असणारे आदरणीय उद्धवजी महाराज मंडलिक बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. ज्यांची असणारी ही भूमी आहे, असे आदरणीय वंदनीय पूजनीय नाना या ठिकाणी कचरू नाना निर्मळ या ठिकाणी उपस्थित आहे. आणि नानांना त्याचा छंद आहे, म्हणून नाना, आता आम्ही बघतोय महाराज या ठिकाणी सेवेला आल्याच्या नंतर नाना जे आसन ते काम करतात बरं का. कधीच त्यांच्या मनामध्ये त्यांनी संकल्प धरला नाही, कधी गर्व धरला नाही. नानांच्याच पायावरती पाय ठेवून असणारे आमच्या आदरणीय आप्पा या ठिकाणी ही सेवा करतात, म्हणून त्यांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी गोड अशी साऊंड सिस्टीम आमचे असणारे सन्मित्र या ठिकाणी मुसमडे योगेश भाऊ मुसमडे या ठिकाणी उपस्थित झाले. योगेश भाऊंना त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी आमचे असणारे जीवलग मित्र यूट्यूब चॅनलचे असणारे सर्वेश्वर दीपक भाऊ कोहले या ठिकाणी त्यांचा खूप सुंदर असा चॅनल आहे भगवंत कीर्तनी. त्यांच्या चॅनलवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकाराची कीर्तनं त्या ठिकाणी बघायला मिळतील. असे दीपक भाऊ उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि अगदी संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाल आता सर्वच परिचित आहे बरं का, सर्वच पाहुणी मंडळी परिचित आहे. कुणाचाही नाम उल्लेख या ठिकाणी करत नाही, कारण कुणा एकाचं नाव घ्यावं दुसऱ्याचं राहून जातं नाना, आणि तो माझ्या वाणीला काय लागन, दोष लागन. म्हणून सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंग जगद्गुरु तुकोबा रायचा आहे. जगामध्ये जगद्गुरु दोनच, एक
आद्य गुरु शंकराचार्य आणि दुसरे जगद्गुरु तुकोबाराय. कृष्णम वंदे जगद्गुरु ते देवच आहे. त्याला काय किती मोठं म्हणलं बाळू महाराज, किती लहान म्हणलं तर तो देवच आहे. पण जगामध्ये जगद्गुरु दोनच, एक आद्य गुरु शंकराचार्य आणि दुसरे जगद्गुरु तुकोबाराय. आता तिसऱ्या जगद्गुरूला लोक खिशाला लावायला लागले, तो ज्याचा त्याचा प्रश्न. म्हणून जगामध्ये जगद्गुरु दोनच, त्यामध्ये असणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि सेवेचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग सेविकता निवडलेला आहे. विठ्ठल कारण की माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे देव सेवा करतात, देवाची सेवा करतात, ते ही कोण आहेत? संत आहेत. जी देवाची सेवा करतात ते ही कोण आहेत? संत आहे. जी देशाची सेवा करतात ते ही कोण आहेत? संत आहेत. आणि जी धर्माची सेवा करतात ते ही कोण आहेत? संत आहे. असा असणाऱ्या निर्मळ परिवारामधून आदरणीय आप्पा मामांना जाऊन या ठिकाणी 10 वर्ष पूर्ण झाली बरं का. आता मामांबद्दल जर सांगायचं ठरलं तर माझ्या वडिलाची मिरासिका देवा, मामांचे असणारे वडीलच आदरणीय भागवतराव पाटील निर्मळ, त्यांच्याबद्दल नानांनी मला काही परिचय सांगितला. बाबा त्या ठिकाणी अपंग होते महाराज, पण बघा अपंग असताना सुद्धा इतकी माणुसकी होती, इतकी माणुसकी होती. तर या ठिकाणी आलेल्या समोरच्या माणसासोबत 2 शब्द बोलल्याशिवाय जात नव्हते महाराज. आणि जीवन जगत असताना असंच असावं बरं का. किती दिवस जगले याला महत्व नाही, तुम्ही किती दिवस जगले याला महत्व नाही. ऐका अगदी जबाबदारीचं वाक्य, जबाबदारीनं मी बोलतोय. किती दिवस जगले याला महत्व नाही, पण तुम्ही जगत असताना तुम्ही किती चांगले जगले यावरून तुमचं नाव निघत असतं. म्हणून तर आजपर्यंत सुद्धा या ठिकाणी आदरणीय बाबांचं नाव निघतं बरं का. आजपर्यंत बाबांचं नाव निघतं. धार्मिक कार्यामध्ये त्या ठिकाणी बाबा अग्रेसर होते आणि त्यांच्याच पाठीमागं असणारी आई या ठिकाणी दररोज धार्मिक कार्यामध्ये आहे महाराज. असणाऱ्या हरिपाठ मंडळ असेल, काकडा मंडळ असेल, प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते अग्रेसर होते आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून. कारण की माझे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, येथ वडील जे जे करती तया नाम धर्मू ठेविती, येर ते अनुष्ठती सामान्य सकळ. विठाला त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालणार हा परिवार आहे. कारण की गेल्या 14 वर्षापासून आमचे असणारे श्री क्षेत्र त्र्यंबकपूर लाग जातप साई पालखी सोहळा जो आहे, या पालखी सोहळ्याला या परिवाराच्या वतीने अन्नदान आहे महाराज. 14 वर्षे झाले. ज्या वेळेस आप्पा मामा होते तेव्हापासून ही अन्नदानाची त्या ठिकाणी परंपरा चालू आहे महाराज. तेव्हापासून चालू आहे. नोये मला अशी माहिती मिळाली का ज्या वेळेस हा प्रसंग घडला त्यावेळेस असणाऱ्या या निर्मळ पिंपरीमध्ये महादेवाच्या मूर्तीची स्थापना झाली होती. आणि ती स्थापना करायच्या वेळेस मामा त्या ठिकाणी उपस्थित होते. असं सांगितलंय नानान त्यांनी का त्या असणाऱ्या मिरवणुकीमध्ये इतके नाचले महाराज आणि इतका आनंद त्यांनी घेतला. आणि त्यानंतर असणारी दुर्दैवी घटना घडली. विठ्ठल 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 योगेश भाऊ थोडा स्वर द्यावा मला. विठ्ठल 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 पुंडलिक वंदा हरी विठ्ठल पंढरीनाथ वंद विनायक भगवान की जय. म्हणून तर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? ऐका शेवटच्या चरणामध्ये, अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज
घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा हो? जगद्गुरु तुकोबारायांना कोणाची सेवा अभिप्रिय आहे? तर ऐका, जगद्गुरु तुकोबारायांना त्यांची सेवा अभिप्रिय आहे जे देवाची सेवा करतात, जी देवाची सेवा करतात. जगद्गुरु तुकोबारायांना त्यांची सेवा अभिप्रिय आहे जी देशाची सेवा करतात. आणि असेच असणारे देशाची सेवा करणारे आदरणीय मामा होते बरं का. कारण की या देशासाठी बलिदान देणारे जे असतात ना शूरवीर महाराज, ते शूरवीर आज हे कथा कीर्तन चालतात, आज सप्ते चालतात, आज गावोगावी आपण जर सुरक्षित असेल तर याचं एकमेव कारण जर काय असेल तर आपल्या सीमेवरती उभे असणारे जवान आहे महाराज. देव देश अन धर्मा पाठी प्राण घेतन सरदार माला कायमुनाचे सरदार देव देशन धर्मा पायी प्राण घेतन चोरमी सरदार माला कायमुनाची भीती. चोरमी सरदार माला कायमुनाची भीती. जे देशाची सेवा करतात अशा असणाऱ्या शूरवीर जवानांना त्या ठिकाणी आपला सलाम आहे महाराज. कारण की 2020 या भारत मातेमध्ये असणारा कोल्हापूरचा एक जवान शहीद झाला. ऐका ऐका, त्याचं नाव ऋषी जोंधाळे. ऋषी जोंधाळे. हा ऋषी जोंधाळे घरची परिस्थिती चांगली होती, 40 एकर जमीन होती महाराज. 40 एकर जमीन असताना, मी देशभक्त सांगतोय, 40 एकर जमीन असताना बापाची इच्छा होती का शेती करावी. पण ऋषींना सांगितलं, बाबा मला या देशाची सेवा करायची. कशाची? देशाची सेवा करायची. महाराज एवढी जमीन असताना सुद्धा ऋषींना त्या ठिकाणी 2018 मध्ये मिलिटरीमध्ये भरती झाला. सीमेवरती गेला, बंदूक ताणून उभा राहिला. 2018ला त्या ठिकाणी ऋषी त्या ठिकाणी मिलिटरीमध्ये भरती झाला. 6 महिने सुट्टी मिळाली नाही. 6 महिन्यानंतर घरी आला. आपल्या आई वडिलांना बघितलं. छोटी 15-16 वर्षाची बहीण होती, बहिणीला बघितलं. आणि तदनंतर परत त्या ठिकाणी ड्युटीवरती गेला. पण बघा त्याचं प्रारब्ध. त्या ऋषी जोंधळी जेव्हा परत ड्युटीवरती गेला आणि गेल्याच्या नंतर या ठिकाणी 2019ला कोरोना आला. कोरोना आला. 6-7 महिने त्या ठिकाणी ऋषी जोंधळीचे झाले होते. पण घरी येण्यासाठी काही चान्स नव्हता. 9-10 महिने झाले. घरच्यांची सर्वांची आठवण येत होती. 10 महिने झाले वडिलांचा चेहरा बघितला नव्हता. 10 महिने झाले आईचा चेहरा बघितला नव्हता. 10 महिने झाले आपल्या छोट्या बहिणीचा चेहरा बघितला नव्हता. म्हणून त्या ऋषीला त्या ठिकाणी आठवण येत होती. 2019 मध्ये दिवाळीच्या पिरियडला कोरोना थोडा मंदवला आणि ऋषीला सुट्टी मिळाली. इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या ऋषीने ठरवलंय, फोन केला, बाबा मी घरी येतोय. ऐका ऐका, कसं जीवन असतं हो या जवानांचं, जे आपल्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून सीमेवरती लढतात महाराज. सर्वस्वाचा त्याग करून लढतात. ऋषींनी घरी फोन केला. आपल्या वडिलांना सांगितलं, बाबा मी उद्या घरी येतोय. आईकडे द्या. आईकडे दिला. आई मी उद्या घरी येतोय ग, मला तुझ्या हातचे कळीचे लाडू खूप आवडतात गाई, माझ्यासाठी लाडू कर. बहिणीकडे फोन द्या. बहिणीला फोन करून म्हटला का ताई मी येतोय रे तुला भेटायला. आणि फोन ठेवून दिला महाराज. संध्याकाळच्या वेळेस ऋषीनं आपली सर्व बॅग भरली, सर्व कपडे लत्ते भरले, जेवण केलं आणि झोपण्यासाठी विश्रामासाठी गेला. पण त्याच रात्री अचानक 2 वाजता असणाऱ्या शत्रूंचा हल्ला झाला.
समोरून धडधड गोळ्या येत होत्या, इकून एक गोळ्यांचा पहार चालू झाला. ऋषीला सुट्टी मिळालेली होती, पण तरी सुद्धा त्याच्या असणाऱ्या अंगामध्ये या भारत मातेचं असणारं रक्त सळसळ करत होतं. ऋषीनं ठरवलं जरी सुट्टी मिळाली असली तरी सुद्धा या भारत आईसाठी, या मातेसाठी आपण आपल्या उभं राहिलं पाहिजेत. ऋषींनी सुट्टीचा विचार केला नाही. एखाद्याने विचार केला असता आपण उद्या निघून जाणार आहे, काय हरकत आहे, तरी सुद्धा ऋषींनी त्या ठिकाणी बंदूक उचलली आणि त्या ठिकाणी लढण्यास सुरुवात केली. महाराज, समोरून गोळ्या येत होत्या, शत्रूच्या 2 गोळ्या आल्या, माझ्या ऋषीच्या छातीमध्ये शिरल्या आणि धडकन ऋषी त्या ठिकाणी जमिनीवरती पडला. महाराज धडकन खाली पडला आणि आठवायला यायला लागलं. बापाला फोन करून सांगितलं होतं, बाबा मी उद्या येतोय, आई मी उद्या येतोय. बहिणीला म्हटला होता, ताई मी उद्या येतोय, पण आता मी जाऊ शकत नाही. सकाळी फोन आला, बापांनी फोन उचलला आणि तिकून आवाज आला, हॅलो कोण बोलतय? म्हणे मी ऋषीचे वडील आहेत. म्हणे बाबा तुमचा ऋषी या भारत मातेचं संरक्षण करत असताना शहीद झालाय. बापाच्या कानावरती शब्द पडल्या जशी आकाशात वीज कडकडावी तशी छातीमध्ये वीज कडकडली. महाराज, आणि बाप त्या ठिकाणी धरणीवरती बसला आणि ढाय मोकलून रडायला लागला. बहिणीनं बघितलं, पळत आली, म्हणली दादा काय झालं हो? म्हणे काय नाही बेटा. पण त्या ठिकाणी बहिणीनं ओळखलं, बाबा ज्या आरती तुम्ही रडताय त्या आरती दादाला काही झालं का सांगा ना. पण त्या ठिकाणी बापाने विचार केला, आता इथं सांगत बसावं तर त्याच्या आईची काय अवस्था होईल. म्हणून मुलीच्या हाताला धरलं, शेतामध्ये नेलं. 15-16 वर्षाची ऋषीची बहीण होती आणि त्या असणाऱ्या मुलीला, लेकीला सांगितलं, बेटा तुझा भाऊ ऋषी आता या भारत मातेच्या संरक्षणात शहीद झालाय. काय अवस्था झाली असन महाराज त्या छोट्या बहिणीची. गडबडाला लोळायला लागली, पण शेवटी स्वतःला सावरलं आणि वडील म्हणले, मुली तुला आता आईसाठी हिम्मत धरावी लागल, पण ऐक म्हणे ऋषीचा पार्थिव येण्यासाठी 4 दिवस लागतील म्हणे, तोपर्यंत आईला काही सांगायचं नाही. घरी आले महाराज, दोन्ही बापलेक घरी आले. घरी आल्याच्या नंतर डोळ्याच्या असणाऱ्या पापण्यांनी वलावा धरलेला होता आणि तेवढ्यामध्ये आई म्हटली, अगं म्हणे मी कळीचे लाडू केलेत म्हणे, माझ्या ऋषीला कळीचे लाडू खूप आवडतात म्हणे, खाऊन बघ कसे झाले. महाराज त्या मुलीनं यावं आणि तो कळीचा लाडू उचलावा आणि मुखात घालावा. काय अवस्था झाली असन त्या मुलीची, पण तरी सुद्धा आईला म्हणली छान झाले. 4 दिवस गेले, आई वाट बघत होते, कमून माझा ऋषी आहे ना, कमून माझा ऋषी आहे ना. 4थ्या दिवशी सकाळी गावामध्ये फुलांनी सजलेली अंत्ययात्रेचा रथ आला महाराज, आणि तो रथ दारापुढे येऊन उभा राहिला आणि तो ऋषीच्या आईना बघितलं आणि ओळखलं का ज्या अर्थी ऋषी आला नाही त्या अर्थी त्याचं काय आलंय, पार्थिव आलं. महाराज गडबडा करून आई लोळू लागली. महाराज काय दुःख असतं, आपल्या डोळ्यात देखत एका तरुण मुलांनी जावं हे दुःख फक्त आईलाच माहित असतं महाराज. ते दुःख त्या आईच्या डोळ्या असणाऱ्या जीवनामध्ये आलं होतं. काही पत्रकारांनी त्या आईला विचारलं, म्हणे मातोश्री तुमचा असणारा ऋषी या देशासाठी जेव्हा शहीद झालाय म्हणे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेस त्या आईनं दिलेलं वाक्य ऐका. ती आई म्हटली का अभागी आहे म्हणे मी, मला या भगवान परमात्म्याने एकच पुत्र दिला. अभागी आहे म्हणे मी, या भगवान परमात्म्याने मला एकच पुत्र दिला. 10 जरी सुपुत्र असते तरी या भारत मातेच्या संरक्षणासाठी मी सुपुत्र केले असते. म्हणून तर आपण म्हणतोय, दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए,
भारत माता की त्या आईनं या ठिकाणी आपल्या मुलाला बघितलं. महाराज काय अवस्था झाली असन त्या आईची, जिना आपला तरुणा बांड मुलगा या देशासाठी काय केलाय, शहीद केलाय. म्हणून त्या असणाऱ्या ऋषी जोंधाळे ज्या वेळेस मरण पावलाय त्यावेळेस त्याच्या अंतःकरणामध्ये काय विचार चालू असन हो, काय चालू असन. ज्यावेळेस मुंबईवरती भ्याड हल्ला झाला आणि त्यामध्ये असणारे आपले अनेक शहीद झाले, त्यांच्या मनामध्ये काय विचार चालला असेल. अनेक त्या ठिकाणी शहीद जवान झाले, त्यांच्या मनामध्ये काय विचार चालला असेल. त्यांच्या मनामध्ये एवढाच विचार चालला असेल की असणाऱ्या या देशासाठी आम्ही आमचं काय केलंय, बलिदान केलंय. महाराज असेच असणारे आदरणीय मामा या ठिकाणी काय होते, माजी सैनिक होते महाराज. म्हणून तर असे जे असतात ना देशभक्त, देवाची सेवा करणारे, देशाची सेवा करणारे, असणाऱ्या धर्माची सेवा करणारे असे जे असतात यांची सेवा मला घडो असे महाराज म्हणतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची सेवा अभिप्रिय आहे हो? जगद्गुरु तुकोबारायांना कोणाची सेवा अभिप्रिय आहे नाना? तर या ठिकाणी जे देवाची सेवा करतात, जे देशाची सेवा करतात आणि जे धर्माची सेवा करतात. ऐका ऐका, एक वाक्य मी बोलून जाईन. आज जगावरती सगळ्यात जास्त संकट जर कोणावरती असेल तर ते फक्त धर्मावरती आहे बरं का.
फक्त धर्मावरती आहे. म्हणून या धर्मासाठी आपण जागृत होणं खूप गरजेचं आहे महाराज. जर आपल्याला धर्म संस्कृती जर जपावी अशी वाटत असेल तर या ठिकाणी त्याच्यासाठी एकमेव धर्ममंडप जर कोणता असेल तर तो अध्यात्माचा धर्ममंडप. या धर्ममंडपामध्ये आपला धर्म देव त्या ठिकाणी असणारी सर्व काही या धर्ममंडपामध्ये शिकवलं जातं. म्हणून या धर्ममंडपामध्ये आपल्या तरुण मुलांनी येणे गरजेचं आहे महाराज, गरजेचं आहे. आणि ती सेवा असणाऱ्या माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना अभिप्रिय. किती सेवा होती माझ्या जगद्गुरु तुकोबारायांची. अहो माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो, पुढे चालतो. संत कवी महिपती महाराजांनी भक्ती विजय ग्रंथामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं इतकं गोड चरित्र लिहिलंय नाना. खरं सांगू का, ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवलया, खांब झाले नाद बाबा आणि कलस्थानी गेले तुकोबाराय. पाया तुका झालाशी कळस. पण ही ज्ञानरूपी जी मंदिर आहे, या ज्ञानरूपी मंदिराची रंगरंगुटी जर कोणी केली असेल तर ते माझे संत कवी महिपती महाराज. कारण की या जगाला संतांचा परिचय जर कोणी करून दिला असेल तर ते माझ्या संत कवी महिपती महाराजांनी. आणि त्या संत कवी महिपती महाराजांनी इतका गोड चरित्र तुकोबारायचं लिहिलंय. त्या चरित्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसंग सांगत असताना संत कवी महिपती महाराज म्हणतात, एक दिवसाचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरच्या वारीला गेले, चंद्रभागेत स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं, रावळामध्ये गेले, गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि भगवान परमात्म्याच्या समोर गेले. आणि जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाकडे बघू लागले. जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाकडे बघावं आणि पांडुरंगांनी खाली मान घालावी. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, देवा अरे म्हणे बाकीचे भक्त येतात तर तू त्यांच्याकडे टाकामाका बघतो आणि मी आल्याच्या नंतर खाली मान घालतो म्हणे, हा काय प्रकार आहे. त्यावेळेस भगवंत म्हणले, तुकोबाराय तुम्ही येता पण काहीच मागत नाही. माझे बाकीचे भक्त येतानीच घरून ठरवतात आता काय काय मागायचं, आता काय काय मागायचं. पण तुमच्या मूळ पुरुष विश्वंभर बाबापासून परंपरा चालू आहे, तुम्ही येता पण काही मागत नाही. आम्हा मागणे अनुचित वडिलाची रीत जाणत असे. त्या ठिकाणी तुम्ही काहीच मागत नाही, तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, द्यायचंच असेल तर हे दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर ना व्हावा. आणि महाराज त्याच असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायच्या भक्तीच्या तीर्थात देव घ्यायला आले. देव घ्यायला आले महाराज. साक्षात भगवान परमात्मा घ्यायला आला. आणि मग देव घ्यायला आले जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी सर्वांना म्हणू लागले. प्रथमतः 14 टाळकऱ्यांना म्हणले, येताय का. देव आलेत. कोण. देव आलेत. येताय का. टाळकरी म्हटले, नाही जमायचं, भजनालाच जमत नाही तर तुमच्या संग वैकुंठात यायला कसं जमन, नाही जमायचं म्हणे. शेवटी गावातल्या सर्व लोकांना म्हणू लागले. होळीचा सण गेला, धुरुड्याचा सण गेला. शेवटी जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, आता शेवट एकदा गावामध्ये जाऊन बघतोय कोणी येतय का. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय गावामध्ये गेले आणि देवांना म्हणू लागले, असणाऱ्या सर्व भाविकांना म्हणू लागले की बाबा हो देव आलाय, येताय का. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणू लागले,
देव घ्या कोणी, 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 तुकोबाराय म्हणू लागले की अरे बाबा हो, देव आलाय, देव आलाय, येताय का, माझ्या सोबत येता का? आणि असणाऱ्या गावामध्ये फिरू लागले आणि म्हणू लागले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला घर पुसोनी, ऐताला घर पुसोनी. तेव्हा हे जे लोक होते ना, हे जगद्गुरु तुकोबारायला म्हणू लागले, तुकोबाराय तुम्हाला वेड लागलंय. काय लागलं? वेड लागलंय, वेड. तुम्हाला जिथं तिथं देव दिसतोय आणि तुम्ही म्हणू लागले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आलाय घर पुसुनी. आणि त्याच वेळेस हा सर्व समाज म्हणू लागला देव न लगे, 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 देव न लगे. असे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये आशांची सेवा अधिप्रिय आहे का, जी देवाची सेवा करतात, जी राष्ट्राची सेवा करतात, देशाची सेवा करतात, जी धर्माची सेवा करतात. कारण की आज आपल्याला संस्कृती जोपासणं खूप गरजेचं आहे. महाराज माझे माऊली ज्ञानोबाराय मी बोलून गेलो, येतं वडील जे जे करती. इथं तुम्ही जसं वागाल तशी आपली पाठीमागची पिढी आपल्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असते बरं का. म्हणून आपली जी संस्कृती आहे, कोणती संस्कृती आहे हो, आपल्या संस्कृतीमध्ये अनेक त्या ठिकाणी हिंदू संस्कृती सांगितली महाराज, किती असणारी पवित्र संस्कृती आहे महाराज आपली. नोहे नोहे हा असणारा श्रावण महिनाच किती पवित्र आहे महाराज. या श्रावण महिन्यामध्ये सर्व असणारे जे सण आहेत, सण किती पवित्र सण आहे महाराज. आता येणारा हा बैल पोळा, ऐका ऐका, जो बैल आपल्या असणाऱ्या मालकाच्या घरी वर्षभर कष्ट करतो महाराज, वर्षभर कष्ट करतो. काबाड कष्ट करणारा जर कोण असेल तो तो बैल आहे. आणि त्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण जर कोणता असेल तो तो असणारा बैल पोळा, तो असणारा बैल पोळा बर का. जो बैल रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट केल्याच्या नंतर त्या असणाऱ्या बैल पोळ्याच्या दिवशी असणाऱ्या शेतकऱ्याचा सर्वात महत्त्वाचा सण जर कोणता असेल तर तो बैल पोळा आहे बर का. कारण की त्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो काय आहे,
सण आहे. असे अनेक त्या ठिकाणी हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलंय महाराज. आत्ताच असणारी आपली गोकुळाष्टमी आहे. ज्या ज्या वेळेस धर्मावरती संकट येतंय त्या त्या वेळेस माझा भगवान परमात्मा त्या ठिकाणी काय करतोय, अवताराला येतोय. यदा यदा हि धर्मस्य, त्या ठिकाणी अवताराला येतोय. अवतार घेशी, तोच अवतार माझा भगवान परमात्मा गोकुळाष्टमीला घेतोय बरं का. अशा अनेक हिंदू संस्कृती सांगितली महाराज. पुढे असणारा आपला हिंदू संस्कृतीचा महत्त्वाचा जर कोणता सण असन तर असणाऱ्या भगवान असणाऱ्या श्री गणेशाची स्थापना. गावोगावी त्या ठिकाणी माझ्या गणपती बाप्पाची स्थापना केली जाते बरं का. ऐकाय का तरुण मंडळी, विशेषतः गणपती बाप्पा तुम्ही निश्चित बसवा. कारण की माझ्या लोकमान्य टिळकांनी हा गणेश उत्सव जर कशासाठी साजरा केला असेल तर ते सर्वांचे विचार संघटित व्हावे म्हणून केला महाराज. आणि तीच वारसा आपल्याला पुढं चालायची आहे. म्हणून तर आपण म्हटलो जातो की असणारा हा गणपती उत्सव आहे ना, हा गावोगावी होणारा उत्सव आहे महाराज. गावोगावी होणारा उत्सव आहे. आणि म्हणून तरुण मंडळाला माझी विनंती आहे की गणपती बाप्पाची स्थापना निश्चित करा. गणपती बाप्पाची स्थापना निश्चित करा, पण लोकमान्य टिळकांनी घालून दिलेल्या आदर्शांनी चाला. लोकमान्य टिळकांनी घालून दिलेल्या आदर्शांनी चाला. कारण की लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव जर कशासाठी त्या ठिकाणी साजरा केला असेल तर त्या ठिकाणी सुरुवात केली असेल तर ते असणाऱ्या सर्व असणाऱ्या आपल्या हिंदू यांचे एकत्र येऊन त्या ठिकाणी विचार व्हावे, विचार विनिमय व्हावा म्हणून हा स्थापना त्या ठिकाणी उत्सव सुरू केलेला आहे. म्हणून तरुण मंडळाला विनंती आहे, गणपती उत्सव निश्चित साजरा करा. पण तो गणपती उत्सव साजरा करत असताना त्या ठिकाणी आता अनेक प्रकारे नाना, कोणी गणपती पुढंच त्या ठिकाणी पत्ते खेळतंय, कोणी गणपतीच्या पाठीमागं जाऊन बाटल्या फोडतंय. आता असं काही बोललं तर बाबा लोकांना जड जातंय, म्हणून आम्ही त्याला थोडा शॉर्टकट मारतोय. म्हणून असणारा गणपती उत्सव आहे. अनेक उत्सव आहेत महाराज. म्हणून आपली हिंदू संस्कृती आहे की या हिंदू संस्कृती जर जोपासली आणि असं जर कार्य केलं, असं धर्माचं कार्य केलं आणि अशा आपल्या असणाऱ्या हितावरती जो जागा आहे त्याला धन्यता देतात अभंगाच्या प्रथम आपुली आहे ता असे जो जगता, आपुली आहे ता असे जो जगता, असे जगता, आपुली आहे ताजो असे जगता, आपुली आहे ता असे जो जगता, आपुली आहे ता असे जो जगता, ताजो असे जगता, आपुली आहे ताजो असे जगता. धन्य माता पिता तयाची, हो धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, हो धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, हो धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची.
कन्यापुत्र होती रे सात्विक आपुलिया हिता ते दो जागता कन्या माता पिता दया आबोलिया हिता दुआसे जगता धन्य माता पिता दयाचे धन्य माता पिता जगद्गुरु तुकोबाराय त्यांना धन्यता देतात जे आपुल्या हिता जो असे जागता जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे अशांना धन्यता देतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता दयाची. का बरं धन्यता माता पित्याला देतात? ऐका बर का, अगदी 10-15 मिनिटं ऐका थोडं. आई वडिलांनाच का बरं धन्यता देतात? त्या ठिकाणी धन्य माता पिता दयाची. त्या आई वडिलांनाच का धन्यता देतात? कारण की एखादा पैलवान, एखादा मुलगा जर पैलवान असला आणि तो जर कुस्ती जिंकला तर त्याचे गौरव सोहळे कोणाचे होतात? गौरव सोहळे कोणाचे होतात? मुलाचे होतात का आई बापाचे होतात? बोला ना. एखादा पैलवान जर कुस्ती जिंकला तर गौरव सोहळे कोणाचे होतात? आई वडिलाचे होतात का मुलाचे होतात? मुलाचे होतात महाराज. गौरव सोहळे कोणाचे होतात? मुलाचे होतात. एखादा मुलगा जर त्या ठिकाणी MPSC UPSC त्या ठिकाणी पास झाला तर सत्कार समारंभ कोणाचा होतो? मुलाचा होतो. पण जगद्गुरु तुकोबाराय धन्यता कोणाला देतात? धन्य माता पिता दयाची. ऐका त्याचं उत्तर असं आहे, आई वडील असतात तसे म्हणून मुलं निघतात तसे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य माता पिता दयाची. आणि म्हणून तर धन्यता देतात अजून का असे जे मुलं आहेत ते सात्विक निघतात. कुळी कन्या पुत्र, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. त्यांचा हरिक कोणला वाटतंय? देवाला वाटतं बरं का, देवाला. आणि निश्चित वाटावं का नाही वाटावं? जर असे सात्विक मुलं निघाले, जसे मामाचे मुलं असतील, आता हे आपल्या वडिलांच्या उपकारातून उत्तरायी होण्यासाठी या मुलांनी आपल्या वडिलांचं 10वं पुण्यस्मरण केलंय महाराज. कितवं? 10वं पुण्यस्मरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. आणि असे जर मुलं जर आले तर तयाचा हरिक, त्या देवाला सुद्धा हरिक वाटल्याशिवाय राहत नाही. आणि खरोखर आज त्या देवाला सुद्धा हरिक वाटन बरं का. का हरिक वाटन? कारण की तो भगवान परमात्मा सुद्धा म्हणत असन माझा जो देशभक्त होता त्या देशभक्ताचे असणारं 10वे पुण्यस्मरण हे मुलं आज करतात महाराज. बरेचसे असे परिवारे महाराज बापाचं आईचं प्रथम पुण्यस्मरण सुद्धा त्यांच्याच्याने करत नाही. नाना काही 10वा उक्ता द्यायला लागलेत. आता अवघड झालंय. आता हिंदू संस्कृती जोपासणं अवघड झालंय. चला मी सांगून जाईन. मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक पर्वकाळ असतात, पण त्यामध्ये 2 पर्वकाळ महत्वाचे सांगितले. प्रथम पर्वकाळ सांगितलाय तो म्हणजे दशक्रिया विधी, आणि द्वितीय पर्वकाळ सांगितलाय तो म्हणजे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी. पण ऐका दशक्रिया विधी तिथीच्या दिवशी मुख्य जर काय असेल तर 4 दानाला महत्व सांगितलेलं आहे. कोणते 4 दान महत्वाचे सांगितलेले आहे? प्रथम दान सांगितलंय ते म्हणजे दशक्रिया विधी तिथीच्या दिवशी पिंडदान हे वेळेतच झालं पाहिजे. दुसरं दान सांगितलंय का या परिवाराच्या हातून अन्नदान घडलं पाहिजे. तिसरं दान सांगितलंय ते म्हणजे कथा कीर्तन झाले पाहिजेत. आणि चौथं दान सांगितलंय ते म्हणजे आलेले सर्व आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवार या सर्वांच्या वतीने तिल दान हे घडलंच पाहिजे.
ऐका ऐका नंतर सांगा त्यांना, आपण लिहून देऊ. थांबा. विठ्ठल 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 दस क्रियाविधी तिथीच्या दिवशी आपतेष्ट गणगोत्र मित्र परिवार येण्यासाठी उशीर झाला तरी चालन. आमदार खासदार येणार असतील उशीर झाला तरी चालन. महाराज येण्यासाठी उशीर झाला तरी चालन. पण 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी पिंडदान हे वेळेतच झालं पाहिजेत. का वेळेत झालं पाहिजेत? खरं सांगा, आता तुम्ही बऱ्याच जणांना वाट लावलंय, म्हणजे अंत्ययात्रेला गेलेले, 10 क्रियाविधीला गेलेले. मग घरी गेल्याच्या नंतर, घरी जे वयोवृद्ध माणसं असतात ते घरी गेल्याच्या नंतर आपल्याला पहिला प्रश्न काय विचारतात? हो, काकस्पर्श झाला का? ते विचारतात का? पाहुणे आले होते का? आमदार आले होते का? खासदार आले होते का? विचारतात का? मग काय विचारतात? काकस्पर्श झाला का? कावळा शिवला का? म्हणून 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी पिंडदान हे वेळेतच झालं पाहिजे. ऐका ऐका, 10 क्रियाविधी तिथीच्या दिवशी या परिवाराच्या हातून अन्नदान हे घडलंच पाहिजे. कारण की आपल्या आई आणि वडिलांचे आपल्यावरती अनेक उपकार असतात. काही केल्याने त्यांचे उपकार फिटत नाही. असंच म्हणलो परवाच्या कार्यक्रमामध्ये. ते मुलं आले म्हणले, महाराज काही केल्याने जर उपकार फिटतच नसले तर कशाला हा एवढं खटाटोप? कशासाठी साऊंड सिस्टीम? कशासाठी महाराज? कशासाठी अन्नदान? कशासाठी हे सर्व? ऐका ऐका, काही केल्याने आई वडिलांचे उपकार फिटत नसतात, पण त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी या 2 मुलांनी केलेला काय प्रयत्न आहे महाराज, प्रयत्न. कारण की हा आजचा असणारं 10वे पुण्यस्मरण म्हणजे आपल्या असणाऱ्या वडिलांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी केलेला हा कृतज्ञ सोहळा आहे. काय आहे? कृतज्ञ सोहळा आहे. जसं सूर्य देवता उगवतात, उगवल्याच्या नंतर या जगामधला अंधकार काय करतात? नष्ट करतात. मग त्या सूर्य देवताला आपण त्यांच्या इतक्याच प्रकाशाने ओवळू शकतो का? नाही ओवळू शकत. पण त्यांची कृतज्ञता म्हणून एक पंक्ती घेऊन आपण त्यांची आरती तर करू शकतो ना. तसं आई वडिलाचे आपल्यावरती अगणित उपकार असतात, पण त्यांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी या परिवारांनी केलेला काय आहे? प्रयत्न आहे. विठ्ठल विठ्ठल दुसरा पर्व काळ सांगितलाय तो म्हणजे प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी. त्या दिवशी मुख्य जर काय असेल तर त्या दिवशी असणाऱ्या पिंडदानाला, ज्ञानदानाला अनेक दान सांगितले महाराज शास्त्रांनी. त्या दानाला महत्त्व सांगितलंय. त्या दानाच्या पुण्यरूपी जोराच्या खर्चीवरती तो जीव आत्मा भगवान परमात्म्यामध्ये काय होतो? विलीन होतो. आणि तो जीव आत्मा या असणाऱ्या परिवाराला आशीर्वाद देतो. मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती कुटुंबाचे. वेळ झालाय आणि ज्यादा दाट पेरलं का कणसाला बारीक पडत, म्हणून क्षमा असावी. ऐका ऐका. आणि आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात, पोरांनो हो, वेळ सांभाळा. तुम्ही जर वेळ सांभाळला तर लोक तुम्हाला सांभाळतील. म्हणून वेळ सांभाळा. अगदी ऐका, माझ्या घड्याळामध्ये 5 मिनिट टाईम आहे आणि त्याच्या पुढे 5 मिनिटं जाईन, ज्यादा जाणार नाही. म्हणून अगदी त्या ठिकाणी जर कोणता विधी सांगितलेला असेल तर तो असणार प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध विधी तिथी. त्या दिवशी जे जे परिवार आपल्या गेलेल्या पितरांच्या पित्यात पिंडदान, ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, भूमिदान, गोदान अनेक दानाचा महिमा सांगितलाय, ते दान करतात. त्या दानाच्या पुण्यरूपी जोराच्या खर्चीवरती हा जीव आत्मा भगवान परमात्म्यामध्ये विलीन होत असतो. म्हणून तर आज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तयाचे हरिक वाटे देवा. कारण की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. माझ्या असणाऱ्या कुळामध्ये असे कन्या पुत्र सात्विक जन्माला आले का ज्यांनी आपल्या वडिलांचं 10वं पुण्यस्मरण केलं. कितवं? 10वं पुण्यस्मरण केलं बरं का. म्हणून तर त्या देवाला सुद्धा त्यांचं काय वाटतंय? हरिक वाटतंय बरं का. कारण की मी सांगून जाईन, जीवनामध्ये संसारामध्ये सर्वात महत्त्वाच्या 4 गोष्टी सांगितल्या. एक म्हणजे संपत्ती आणि संतती, ती फक्त बापाच्याच आशीर्वादाने मिळते. आणि यश आणि कीर्ती जर कुणाच्या आशीर्वादाने मिळत असेल तर ते आईच्याच आशीर्वादाने मिळते. आणि वाटतंय ना जगामध्ये आपलं बळ निर्माण व्हावं तर महाराज अख्खा तालुका विरोधात जाऊ द्या. ऐका ऐका,
अख्खा तालुका विरोधात जाऊ द्या, अख्खा जिल्हा विरोधात जाऊ द्या, अख्खं गाव विरोधात जाऊ द्या, अख्खी भावकी विरोधात जाऊ द्या, फक्त आपल्या सोबतीला आपला भाऊ असू द्या, तरी सुद्धा कुणाचीही भावाच्या अंगावरती हात टाकण्याची हिंमत होत नाही, त्याला भाऊ असं म्हणतात. म्हणून दादा हो, भावाला जपा, भावाभावामध्ये एकी असू द्या. कारण की भावाभावामध्ये जर सांद दिसली तर त्या सांदीचा उपयोग हे बरेचसे कावळे घेत असतात आणि त्या भावांना एकत्र येऊ देत नसतात. कारण की आज समाजाला संस्कृती सांगण्याची गरज आहे, नाते सांगण्याची गरज आहे. आणि जर वाटतंय नाही जगाने आपल्यावरती प्रेम करावं, तर आपली जी पाठची आहे, आपली जी रक्ताची आहे, तिच्यावरती प्रेम करा. हा जग आपल्यावरती प्रेम केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तयाचे हरिक वाटे देवा. कोणते असे आहे का त्यांचं हरिक वाटतं, जे गीता भागवत श्रवण करतात आणि अखंड त्या माझ्या भगवंताचं नामस्मरण करतात. तेच नामस्मरण आपल्याला प्रेमाने करायचंय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा 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 रे विठोबा. हरे विठोबा. हरि जय जय विठोबा पंढरीनाथ भगवान माऊली तुकाराम महाराज संत कवी महिपती छत्रपती शिवाजी धर्मवीर संभाजी विनायक भगवान की जय. ठोबार कुमाई, ठोबार कुमाई. थांबा मी सांगतो. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा होता. आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांना हेच सांगायचं असं काही निश्चित नाही, पण संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांना जी सेवा करतात त्या सेवेच्या असणाऱ्या पित्यात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. कोणाची? जे देवाची सेवा करतात, जे देशाची सेवा करतात आणि जे धर्माची सेवा करतात, असे जे संत आहेत त्यांची मला काय घडो, सेवा घडो, असे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात अशांची जर सेवा मला घडली तर माझ्या भाग्याला पारावार नाही. झालंय ते सगळं. म्हणून असे असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेकरता निवडलेला होता. संकल्पित वेळेमध्ये आपण या अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांना हेच सांगायचं असं काही निश्चित नाही,
पण माझ्या अल्पशाही बुद्धीप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे काही बरोबर आहे ते माझे गुरुवर्य हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज कांबळे ताहराबादकर आणि महंत उद्धवजी महाराज मंडलिक व माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे काही बरोबर आहे ते तुमच्या बरोबर घेऊन जा. चुकलेलं माझं मला परत द्या. झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा श्रोत मायबाप वर्गांच्या चरणी समर्पित करतो. हा परिवार निर्मळ परिवार जो आहे, खरोखर हे मुलं भाग्यशाली आहे महाराज. कारण की या असणाऱ्या आपल्या मुलांनी आपल्या वडिलांच्या असणाऱ्या 10व्या पुण्यस्मरणानिमित्त असणारे उत्कृष्ट या ठिकाणी कार्यक्रम केला महाराज. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा गड्या. कारण की या महाराष्ट्रामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये संतांची भूमी आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा राय, तुकोबा राय, संत एकनाथ महाराज, सेना महाराज, गोरा कुंभार असे अनेक संत होऊन गेले. सद्गुरू नारायणगिरी बाबा असतील, संत कवी मैपती महाराज असतील, त्याच असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये 235 वृद्धाश्रम सुद्धा आहेत महाराज, आहेत. या महाराष्ट्रामध्ये आई वडिलांना न सांभाळणाऱ्या अवलादी सुद्धा आहेत. आणि त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही हसलात माझ्या शब्दाला, पण बरोबर आहे ते. म्हणून त्याच महाराष्ट्रामध्ये 10वं पुण्यस्मरण करणारे सुद्धा मुलं आहेत महाराज. म्हणून सगळेच वाईट असतात असं काय नाही. म्हणून हा परिवार, आणि खरोखर या परिवाराला द्यावे तेवढी धन्यता थोडी महाराज. माझ्या वडिलाची मिराशिका देवा, त्यांच्या आजोबापासून चालत आलेली ही परंपरा आहे महाराज. आजोबा सुद्धा सद्गुणी होते, वडील सुद्धा सद्गुणीच होते महाराज. कारण की मामांचा आम्हाला अनुभव आहे. आमचा असणारा श्री क्षेत्र पायी दिंडी सोहळा त्र्यंबकपूर लाग जातप, त्या असणाऱ्या साई पालखी सोहळ्यासाठी गेल्या 14 वर्षापासून मामांचं अन्नदान आमच्या पालखी सोहळ्यासाठी 14 वर्षापासून असणाऱ्या, ज्या वर्षी मामा या ठिकाणी आपल्यातून निघून गेले त्या वर्षी सुद्धा या परिवाराला मी धन्यता देईन महाराज. मामींनी त्या वर्षी सुद्धा आम्हाला ते असणारी फराळाची पंगत दिली महाराज. त्या वर्षी सुद्धा दिली. कारण की ती मामांनी घालून दिलेली काय होती, परंपरा होती बरं का. म्हणून असा असणारा परिवार नेहमी या ठिकाणी धार्मिक कार्यामध्ये, त्या ठिकाणी असणारे त्या आजोबा पण धार्मिक कार्यामध्ये असायचे. नानांनी बराचसा परिचय सांगितला. त्यानंतर असणाऱ्या आई तर आमच्या कायमच त्या ठिकाणी धार्मिक कार्यामध्ये आहे, या भजनी मंडळामध्ये आहे. म्हणून या परिवाराच्या वतीने या हरिपाठ मंडळासाठी त्या ठिकाणी 5 टाळ देण्यात येणार आहे. 5 टाळ देण्यात आहे. आणि असणाऱ्या गावातील मारुती मंदिरासाठी या परिवाराच्या वतीने 11,000 रुपयाची देणगी देण्यात येणार आहे. म्हणून महाराज, नाना कोट्याधीश लोक आहे, कोट्याधीश. काहींकड मी तर म्हणतो रिमोटवर चहा येतोय, पण त्यांच्या छेनी 10 रुपये सुद्धा दान घडत नाही. त्याच्यासाठी सुद्धा पूर्वजन्मीचं सुकृत लागतं, पुण्य लागतं, तेव्हा हे कार्य घडतं. म्हणून या परिवाराला द्यावे तेवढी धन्यवाद थोडे आहे. असा असणारा हा दुःखांकित परिवार, ज्या असणाऱ्या बहिणीचे गेले 10 वर्षापासून लाखी खुंटली अशी असणारे कालिका मावशी असेल, ज्या असणाऱ्या परिवाराचं आधारवर गेलं. मी नेहमी सांगत असतो, परिवाराचा आधार जर कोण असेल तर तो बाप असतो महाराज. कसाही असू द्या, लंगडा असू द्या, पांगळा असू द्या, बैरा असू द्या, मुका असू द्या, त्या बापाची चप्पल फक्त घराच्या बाहेर सोडेल असू द्या, तरी सुद्धा गावातल्या कुणाचीही त्या घराकडे वाईट बघण्याची हिंमत होत नाही. त्याला बाप असं म्हणतात, त्याला बाप असं म्हणतात बरं का. म्हणून कसाही असू द्या. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी, बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुले करवंडी वाळवूनी, आपुले करवंडी वाळवूनी. एकाएकी केला मिरासीचा दनी, एकाएकी केला
मिराशीचा धनी बाप काय करतो तर लेकरासाठी रात्रंदिवस कष्ट करतो स्वतः तुटकी चप्पल घालणारा बाप असतो पण मुलांना नवीन आणून देतो त्याला बाप असं म्हणतात आणि अशा असणाऱ्या वडिलांच्या ऋणातून उत्तरही होण्यासाठी या मुलांनी हे 10वे पुण्यस्मरण केलंय म्हणून या परिवाराला द्यावे तेवढी धन्यवाद थोडे आहे झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या चरणी किंवा श्रोता मायबाप वर्गांच्या चरणी समर्पित करतो आलेल्या सर्व आप्तेष्ट गणगोत्र मित्र परिवाराला या ठिकाणी या निर्मळ परिवाराच्या वतीने विनंती करतो का हे काय प्रथम पुण्यस्मरण नाही म्हणून कोणी म्हणू नका का मी खात नाही कोणी म्हणू नका मी खात नाही कारण की काय आहे 10वं पुण्यस्मरण आहे म्हणून प्रत्येकाने प्रसाद घेऊन जावा अशी निर्मळ परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी विनंती करतो झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो एकदा सर्वांनी वरती हात करायचे कारण की आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे आणि त्यासाठी आळस जाणं गरजेचं आहे मला माहिती आहे तुम्हाला आळस आला सर्वांनी करायचे सर्वांनी राहू द्या असेच आता सुंदर भजन घ्यायचंय हा हरी मैपती राया माझे सद्गुरु राया 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 मैपती राया सद्गुरु राया मैपती राया माझे सद्गुरु राया मैपती राया सद्गुरु राया मैपती राया माझे सद्गुरु राया मैपती राया माझे सद्गुरु राया मैपती राया माझे सद्गुरु राया मैपती राया सद्गुरु राया मैपती राया माझे 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 सद्गुरु राया संत कवी मैपती महाराज की वरविनायक भगवान की सद्गुरु नारायणगिरी महाराज की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय